एमपीएससी मध्ये टॉपर असलेल्या बीडच्या विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतील जिल्हा नियोजन समितीची बैठकीला श्रीनिवास हजर होता। बैठक संपताच लखमावाड याने लाच घेण्याचं नियोजन केलं होतं, मात्र त्याचं नियोजन एसीबीने उधळून लावलंय। एमपीएससीच्या परीक्षेत 2016 मध्ये टॉपवर राहिलेला बीडचा विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड हा करप्शनमध्येही टॉपवर पोहोचलाय। श्रीनिवास लखमावाड याची कार्यतत्परता चर्चेत आली आहे। उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला श्रीनिवास लखमावाड उपस्थित होता आणि याच श्रीनिवासला लाच स्वीकारला प्रकरणी अटक करण्यात आली आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर लखमावाड हा नगरनाका परिसरातील त्याच्या घरी पोहोचला। तिथे लाचेची रक्कम स्वीकारताच छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकानं त्याला रंगेहात अटक केली। आतापर्यंतची ही विभागातील सर्वात मोठी लाचलुचपत कारवाई असल्यानं खळबळ उडाली आहे। कामाचे बिल काढण्यासाठी 100 रुपयाला 36 रुपये घेत असल्याचे कमिशन या ठिकाणी सर्वत्र चर्चा आहे, माहिती आहे। अशा अधिकाऱ्याला बीड जिल्ह्यातून पदमुक्त तर केलंच पाहिजे, परंतु त्यांनी जे काही बीड जिल्ह्यामध्ये घोटाळ्यातून आपले माया कमावलेले आहे त्याची ईडीकडे सीबीआयकडे चौकशी केली पाहिजे। शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास तक्रारदार 5 लाख रुपयांचं चलन आणि उर्वरित 40 लाख रुपये खेळण्यातील नोटा घेऊन श्रीनिवास लखमावाड याच्या घरी पोहोचले। आता ही लाच घेत असतानाच दबा धरून बसलेल्या छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकानं त्याच्यावर झडप घातली। कारवाईनंतर लखमावाड याला बीडच्या एसीबी कार्यालयात आणलं गेलं। श्रीनिवास लखमावाड यानं अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील त्रास दिलाय। कोणत्याही फायलीसाठी त्याच्याकडून पैशांची मागणी केली जायची। 36% ही त्याच्या कामाची पद्धत होती। 30 लाख वृक्ष लागवडीच्या दाव्याचं प्रत्यक्ष ग्राउंड ऑडिट करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे। 45 लाखाची जर लाच एखादा अधिकारी जर घेत असेल तर हे बिल किती रुपयाचं होतं आणि सामाजिक वनीकरणाला लुटण्याचा किती मोठा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। मला तर असं कळतंय की संबंधित अधिकारी हा पूर्ण कर्मचाऱ्याला कायम टेन्शनमध्ये घ्यायचा, सगळे पैसे गोळा करायसाठीच तो ऑफिसमध्ये यायचा। विशेष म्हणजे काय महिला कर्मचाऱ्याला पण त्यांनी त्याच्या घरी काम करण्यासाठी ठेवलं होतं। वनप्रेमींनी ही कागदोपत्री लागवड करण्यात आलेली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती। आमदार चेतन तुपे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी सुद्धा मांडली होती, मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांची दिशाभूल केली होती। मात्र काल जेव्हा श्रीनिवास लखमावाड यांना तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना पकडलं, एकंदरीत वन विभागाच्या कागदोपत्री वृक्ष लागवडीचा भांडाफोड झाला आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जर एका अधिकारी 45 लाख रुपये मागत असेल तर या पाठीमागे फार मोठी साखळी कार्यरत आहे। विविध प्रलंबित कामांसाठी लखमावाड यानं तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। वृक्ष लागवडीचा निधी वितरित करण्यासाठी 12% मोबदला, निलंबनाचा प्रस्ताव, पाठपुरावा न करणं, प्रलंबित 2 वेतनवाढ देणं, नर्सरी कामाची चौकशी न करता सहकार्य करणं यासाठी लाच मागितली होती। आता एका फाईलसाठी जर अधिकारी इतके पैसे घेत असतील तर कामाचा दर्जा काय असेल असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। तर श्रीनिवास लखमावाड यानं आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानं त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड।